नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला. महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठी संसदेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झालं. महिला आरक्षण विधेयक हे खरं तर सप्टेंबर 2023 मध्येच मंजूर झालेलं आहे, पण महिला आरक्षण लागू करायचं तर मतदारसंघ पुनर्रचना करावी लागेल आणि त्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागेल. हेच बदल करण्यासाठी हे 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. पण हे विशेष अधिवेशन बोलावण्याची पद्धत, बोलावण्याची वेळ आणि या मागचे सरकारचे मनसुबे या सगळ्यावर विरोधक जबरदस्त टीका करतात. महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी आधीच पाठिंबा दिलेला आहे, पण मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये खासदारांची संख्या 543 वरून 850 पर्यंत जाते. यामध्ये उत्तरेच्या राज्यांना मोठा फायदा होणार आहे तर दक्षिणेच्या राज्यांवर अन्याय होणार आहे असा विरोधकांचा आरोप आहे. आता महिला आरक्षण द्यायचं असेल तर मतदारसंघ पुनर्रचनेची गरजच नाहीये. महिला आरक्षण 2024च्या निवडणुकीमध्येच देता आलं असतं, पण विद्यमान खासदारांना आपले मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित होऊच द्यायचे नव्हते, म्हणून मतदारसंघ वाढवण्याची अट घातलेली आहे असा दावा विरोधक करतात. याशिवाय 2026च्या जनगणनेचा आधार घेण्याऐवजी या मतदारसंघ पुनर्रचनेला 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जातोय, त्यालाही विरोधकांचा आक्षेप आहे. तर महिला आरक्षणाला विरोध करण्यासाठीच विरोधक हे असे विरोध करतायत असा सरकारचा दावा आहे. याशिवाय महिला आरक्षण द्यायचं तर ते जाती आधारित जनगणनेच्या आधारावर द्या अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. यामध्ये काँग्रेसचा भर आहे तो ओबीसी आरक्षणावर. त्यामुळे काँग्रेस जातीपातीचं राजकारण करू पाहतंय असा आरोप भाजप करते. या अधिवेशनामध्ये एकूण 3 विधेयकं मांडली जात आहेत. यातलं एक विधेयक घटना दुरुस्ती विधेयक आहे. आता ते विधेयक पारित करून घ्यायचं असेल तर सरकारला 2/3 खासदारांची मतं लागतील. सरकारकडे 2/3 खासदारांची संख्या नाहीये. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेचं हे विधेयक पारित करून घेणं हे सरकारसाठी कसोटी असणार आहे. या कसोटीत सरकार पास झालं तर 2029 पर्यंत देशाचा राजकीय नकाशा पूर्णतः बदललेला असेल. पण या कसोटीमध्ये सरकार नापास झालं तर विरोधकांच्या विरोधामुळे महिला आरक्षण लागू होऊ शकलं नाही असा आरोप सरकारच्या वतीनं केला जाऊ शकतो. या सगळ्या संदर्भात बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. गेल्या 2-3 दिवसांपासून देशात महिला आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी सरकारनं एक घटना दुरुस्ती विधेयक आणले. मतदारसंघ पुनर्रचनेला विरोधी पक्ष जोरदार प्रतिकार करतात. महिला आरक्षणाच्या मुद्द्याआडून मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये चुकीचे बदल करू पाहतंय असा विरोधकांचा आरोप आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये दाक्षिणात्य राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरित्या राबवलं. त्यामुळे आगामी पुनर्रचनेमध्ये त्यांच्या मतदारसंघांमधली वाढ ही उत्तरेतील राज्यांपेक्षा कमी असेल आणि हे आम्हाला मान्य नाही अशी दक्षिणेतील राज्यांची भूमिका आहे. अगर 50% इंक्रीज नहीं हुआ तो कल को तमिलनाडु, हमारे साउथ के सारे राज्य जिनकी जनसंख्या कम हो रही है, तो अगर जनसंख्या के आधार पर बनता गया तो इनकी सारों सांसदों की संख्या कम होगी. देश को हम विभाजन की तरफ लेके जा रहे हैं. मैं सावधान कर रहा हूं. दक्षिण और उत्तर भारत ये लाइन आएगी, भारत से क्या कट हो जाएगा. संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024लाच लागू करा. द्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार, द्या आमच्या बहिणींना या पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व. आणि हे फार सोपं होतं करणं, आणि हे आवर्जून सांगतो कारण उद्या हे सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र हे सगळे आरोप खोडून काढले. हम चाहते हैं कि विकसित भारत जिसके नीति निर्धारण में साच अर्थ में सबका साथ सबका विकास का मंत्र समाहित हो. देश की 50% जनसंख्या नीति निर्धारण का हिस्सा बने, ये समय की मांग है. महिला आरक्षणाचं श्रेय तुम्हीच घ्या असा टोला मोदींनी लगावला. आज भी मैं कहता हूं
अगर हम सब साथ में जाते हैं तो इतिहास गवाह है कि किसी एक के राजनीतिक पक्ष में नहीं जाएगा। ये देश के लोकतंत्र के पक्ष में जाएगा, देश के सामूहिक निर्णय शक्ति के पक्ष में जाएगा और हम सब उसके यश के हकदार होंगे। सर्वच विरोधी पक्षांचा कडाडून विरोध पाहता त्यांच्या सहकार्याशिवाय हे विधेयक मंजूर होईल असं वाटत नाहीये, पण त्यासाठी दाक्षिणात्य राज्यांवर अन्याय होणार नाही याचंही ठोस आश्वासन केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे। कारण प्रश्न फक्त विकास निधीचा नाहीये, तर धोरण निश्चिती आणि एकंदरीतच त्या राज्यांच्या भवितव्याचा आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि याच सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे। देवयानी मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्कार। काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सव्वालाखे आपल्या सोबत आहेत। संध्याताई नमस्कार। नमस्कार। राजकीय विश्लेषक किरण तारे आपल्या सोबत आहेत। किरण सर नमस्कार। नमस्कार। थोड्याच वेळात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम आपल्या सोबत असतील। काँग्रेस पासून सुरुवात करूयात। संध्या मॅडम, पहिलं तर हे सांगा की का विरोध आहे, म्हणजे महिला आरक्षणाला काँग्रेस विरोध करते असा दावा सध्या सरकारकडनं केला जातोय, सरकारमधल्या पक्षांकडनं केला जातोय। आजच्या पंतप्रधानांच्या भाषणातही त्याच पद्धतीचा सूर होता। का काँग्रेस विरोध करते? मला तर हसायला येतं की म्हणतात काँग्रेस विरोध करतायत। सातत्याने काँग्रेसनीच पाठपुरावा केला, परंतु ज्यावेळेस राज्यसभेमध्ये आम्ही पारित केलं, यांनी लोकसभेमध्ये केलं नाही। 10 वर्षाची वेळ गेली, परंतु 10 वर्षामध्ये आरक्षण लागू केलं नाही। मात्र ज्या ज्या राज्यांमध्ये इलेक्शन आलं त्यावेळेस तिथल्या महिलांना यांनी गाजर दाखवलं। महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आले, 1500 रुपयाचं आमिष दाखवलं। आता ज्या राज्यांमध्ये इलेक्शन आहे, आचारसंहिता लागू आहे, आताच लोकसभेचं अधिवेशन झालं, परंतु यांनी विशेष सत्र बोलावलं। कशासाठी? तर महिलांना आरक्षण देण्यासाठी। तर यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं की खरंच यांना महिलांना आरक्षण द्यायचं आहे का? महिलांना जर आरक्षण द्यायचं असतं तर मग 10 वर्ष यांनी काय केलं? आम्ही तर राज्यसभेमध्ये पारित केलं होतं। आता सुद्धा हा स्टंट आहे, राजकीय स्टंट आहे। फक्त यांना मतदान महिलांचं काही राज्यांमध्ये घ्यायचं यासाठी हे करतायत। विरोध आम्ही करणारच नाही, कारण सातत्याने जो पाठपुरावा केलेला आहे हा काँग्रेसने केलेला आहे। आज जर यांना आरक्षण द्यायचं असेल तर मला सांगायचं आहे की मग तुम्ही कशाला डिलिमिटेशन, कशाला जनगणना, ह्या गोष्टीची तुम्ही कशासाठी अट ठेवली आहे? सर सकट तुम्ही देऊन टाका, आम्ही तुमचं अभिनंदन करू। परंतु आम्हाला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तुम्ही हे महिलांना दिलेलं चॉकलेट आहे, एप्रिल महिन्यातलं हे एप्रिल फूल आहे। यांना आरक्षण द्यायचंच नाहीये, कारण डिलिमिटेशन जी प्रोसेस आहे ही फार लेंजी प्रोसेस आहे। जनगणना आम्ही काय खोटं बोललो? जितकी जितनी आबादी उसका उतना हक, काय खोटं बोलतोय? एसटीच्या महिलांना दिलं गेलं पाहिजे, एसटीच्या महिलांना दिलं पाहिजे, ओबीसीच्या महिलांना का आरक्षण देऊ नये? काय पाप केलंय ओबीसीच्या महिलांनी? दोन मुद्दे तुम्ही मांडले, त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे की आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, डिलिमिटेशनची अट घालण्याची गरज काय, आणि दुसरा मुद्दा आहे ओबीसी महिलांसाठी आरक्षण जर देता येऊ शकत असेल तर मग तसं का दिलं जाऊ शकत नाही। दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांसाठी देवयानीताईंकडे जाऊया। देवयानीताई, 2023ला सप्टेंबर 2023लाच महिला आरक्षणाचं हे विधेयक पारित झालं होतं, मग आता असं का म्हटलं जातंय की काँग्रेस महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करते? दुसरीकडे हाही दावा केला जातोय की द्यायचंच होतं आरक्षण महिलांना, तर ते 2024ला देता आलं असतं, त्यासाठी डिलिमिटेशनची अट का? काँग्रेसला समोर करून त्यांना काँग्रेसला समोर करायचं आहे। ठीक आहे, आता त्यांना बोलू देत ना, आता त्यांना बोलू देत। विनंती करेन की नारी शक्ती वंदन विधेयक हे लोकसभेमध्ये पारित होत असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघण्याची गरज आहे। मोदीजींनी सांगितलं आज लोकसभेमधून की महिला आता सामर्थ्यशाली झालेल्या आहेत आणि सामर्थ्यशाली भारताला आता महिलांचं नेतृत्व पुढच्या कालावधीमध्ये हवंय। 2047 पर्यंत भारताला
आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे घेऊन जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महिलांचा सहभाग लोकसभेमधील आणि विधानसभेमधील खूप महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा राहिला डिलिमिटेशनचा. डिलिमिटेशन असंही हे विधेयक आलं नसतं तरी या 2029 मध्ये डिलिमिटेशन राहणारच होतं, कारण 15 वर्षाचा कालावधी जो आहे हा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे महिला विधेयकाला या विषयाच्या मध्ये आणू नये. डिलिमिटेशन हे होणारच होतं असंही, त्यामुळे महिला विधेयकाशी त्याचा कुठलाही संबंध नाही आणि डिलिमिटेशनला काँग्रेसने घाबरायचं काही कारण नाहीये. राहिला विषय दक्षिणात्य राज्यांच्या बाबतीमध्ये देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांनी पर्सेंटेज वाईज उल्लेख करत की आता आपण हे महिला विधेयक आरक्षण लागू केल्यानंतर दक्षिणेतल्या कुठल्याही राज्यावरती त्याचा कुठेही त्यांना तोटा होणार नाहीये आणि त्यांच्या इथल्या खासदारांची संख्या उलट आता आहे त्यापेक्षा अधिकच राहणार आहे. त्यामुळे कुठल्या तरी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करायची केवळ काँग्रेसच्या कालावधीमध्ये राज्यसभेमध्ये मंजूर झालं. माझा त्यांना प्रश्न आहे, लोकसभेमध्ये का नाही मंजूर करू शकले? तुमच्याकडे बहुमताचं सरकार होतं. बहुमताचं सरकार असताना तुमचं सरकार महिलांना आरक्षण देऊ शकलं नाही, परंतु आज मोदीजींचं सरकार जे आहे हे महिलांना आरक्षण देतंय, मिळवून देतंय आणि तिथं तुमची पोटदुखी होतीये का? हे एवढं समजून घेण्यासाठी आपल्या देशाची जनता निश्चितच खुळी नाही. मोदीजी फक्त आरक्षण देत नाहीये, 10 वर्षांमध्ये त्यांनी महिलांना अतिशय सक्षम केलं. म्हणजे उज्ज्वला गॅस योजना आणली, घर घर नलची योजना आणली, मातृवंदनाची योजना आणली, बेटी बचाव बेटी पढावची योजना आणली. अशा अनेक योजना आणून महिलांना त्यांनी सक्षम केलेलं आहे. आणि आपण बघितलं असेल की स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालय घरोघरी पोहोचवलेली आहे. देवेंद्र, म्हणूनच सवाल असा आहे की ह्या सगळ्या योजना जेव्हा आणल्या लागू केल्या तेव्हा त्यासाठी कुठलीही अट नव्हती, त्या लगेचच लागू झाल्या. फक्त मग महिला आरक्षणासाठी ही डिलिमिटेशनची अट का लागू केली जाते? कारण जर ती नसती तर ती 2024 लाच महिलांना मिळू शकलं असतं. कदाचित देवयानीताईंना आम्हाला लोकसभेत बघता आलं असतं. 2024 मध्ये तातडीने वर्षभरामध्ये लागू करणं, त्याच्यासाठी मध्ये असलेल्या काही गोष्टी आता 2029 मध्ये तुम्हाला माहितीये की लोकसभेमध्ये मागच्या काँग्रेसच्याही कालावधीमध्ये हे विधेयक का नाही पारित झालं, तर तथाकथित सर्वच पक्षाच्या नेत्यांना लोकांना असं वाटायचं तेव्हा की कदाचित माझी जागा महिला राखीव झाली तर मी या लोकसभेच्या ह्याच्यातनं रणांगणातून मी बाहेर पडेल. परंतु मोदीजींनी महिलांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी या देशाला सामर्थ्यशाली बनवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम तोडगा काढला. आज लोकसभेमध्ये आणि विधानसभेमधल्या सीट वाढवल्यामुळे महिला तर आता कायदे मंडळामध्ये निश्चित आपल्याला काम करताना दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये पुरुषांवरती देखील अन्याय होणार नाही. आणि त्यामुळे आता काँग्रेसने कुठलंही राजकारण न आणता, कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीच्या वाईफळ चर्चा न करता या निर्णयाचं स्वागत करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे किरण सर, आता जे शेवटला मुद्दा सांगितला देवयानीताईंनी की कुठल्याच खासदाराला वाटत नाही की आपल्या मतदारसंघामध्ये आरक्षण यावं, त्यामुळे एकदा मतदारसंघच वाढले की मग हा प्रश्न निकाली निघत होता. म्हणजे मग मतदारसंघ पुनर्रचना ही सोय आहे की ही गरज आहे? नाही, मला वाटतं याच्याकडे आपण गरजेच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं पाहिजे. आता खासदारांच्या संख्येचा आणि लोकसंख्येचा विचार करता 30 लाखामागे एक खासदार अशी आपली परिस्थिती आहे. 30 लाख लोकसंख्येमागे एक व्यक्ती पुरेसा नाही. ते प्रमाण 12 ते 15 लाखापर्यंत आलं पाहिजे. त्यामुळे खासदारांची संख्या वाढणं हे आवश्यक आहे. याच्याबद्दल दुमत असण्याचं काय करायचं? मग त्याला खासदारांची सीट जाणार का किंवा नाही जाणार का? मुळात कसं आहे, खासदारांना तिकीट मिळणार का इथं सुरुवात असते. त्यामुळे आरक्षण तर पुढची गोष्ट आहे. आज खासदार दिसतोय, उद्या असेल की नाही आपल्याला माहित नसतं. मला याच्यामध्ये आपल्यापुढे काही आकडेवारी मांडायची, म्हणजे ही 1 मिनिटं येईल, फार वेळ घेणार नाही. सातत्याने या डिलिमिटेशन विधेयकानं जे काही गदारोळ सुरू आहे की साऊथ वर्सेस नॉर्थ असा डिवाइड निर्माण होईल आणि दक्षिणेकडच्या राज्यामध्ये खूप मोठा अन्याय होईल. आत्ताची परिस्थिती काय आहे, उत्तर प्रदेश हे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. तिथनं 80 खासदार येतात. 80. पूर्वी 85 होते. उत्तराखंड वेगळं झालं, 5 खासदार तिकडे गेलेत. तरी सुद्धा उत्तर प्रदेशमधून आता 80 खासदार निवडून येतात आणि केरळमधनं येतात 20. 60 जागांचा फरक हा आज सुद्धा आहे. म्हणजे डिलिमिटेशन हो अथवा न हो,
60 जागांचा डिफरन्स हा आज देखील आपल्याकडे आहे. कारण केरळचे भौगोलिक पार्श्वभूमी, केरळचं क्षेत्रफळ, केरळची लोकसंख्या आणि उत्तर प्रदेशचं क्षेत्रफळ, उत्तर प्रदेशची लोकसंख्या याचा आपण विचार करणार आहोत की नाही, हा पहिला प्रश्न. दुसरा, तर मी काही आकडेवारी आपल्या पुढे एकच मिनिट आपला घेतो. कर्नाटक आज जागा आहेत 28, त्यांचं लोकसभेच्या सीट मधलं त्यांचं प्रमाण आहे 5.15, डिलिमिटेशन त्या होणार आहे 42 आणि प्रमाण होणार आहे 5.14, जवळपास सारखं आहे. हा सगळा जर विचार केला, आंध्र प्रदेशच्या 25च्या होणार आहेत 38, तेलंगणाच्या 17च्या होणार आहेत 24, तमिळनाडूच्या 39च्या होणार आहेत 59, म्हणजे आणि केरळच्या 20च्या होणार आहेत 30. तर दक्षिणेकडच्या 5 राज्यांमध्ये आता जे 129 खासदार निवडून येतात त्यांचं प्रमाण लोकसभेच्या एकूण जागांमध्ये आहे 23.76%, आणि त्या जागा होणार आहेत 195 आणि त्यांचं प्रमाण राहणार आहे 23.87%. ऑलमोस्ट 23.76 ते 23.87 म्हणजे जवळपास सारखंच राहणार आहे. थोडासा फरक तेवढं होणार आहे. पण याच्यामध्ये अन्याय कुठे होतो? याच्यामध्ये अन्याय होत नाही. उलट असं आहे की मला असं वाटतं याच्यामध्ये परिस्थिती, याच्यामध्ये सोल्युशन काय असू शकतं, तर उत्तर प्रदेश सारखं महाकाय राज्य जिथे 120 खासदार निवडून येणार, अशा राज्याचे एकच राज्य न ठेवता त्याचे जर 30 चे 4 भाग जर केले, एकाची 4 राज्य केलीत आणि कुठल्याही राज्यामध्ये 30 पेक्षा जास्त खासदार असू नये अशी जर प्रोव्हिजन केली आणि त्यानुसार राज्यांची पुनर्रचना केली, तर कुठल्याही एका राज्याचं वर्चस्व देशाच्या राजकारणावर राहणार नाही. सगळ्यांना समान न्याय तिथे मिळेल. त्या गोष्टीला आपले राजकारणी तयार आहेत. हा मुद्दा बरोबर आहे, पण याला महिला आरक्षणासाठी जोडण्याची खरंच गरज होती का? महिला आरक्षणासाठी जोडण्याची गरज मला असं वाटतं की ही एवढ्यासाठी होती की जर जागा वाढल्या तर महिलांच्या आरक्षणाची जागा वाढेल. डिलिमिटेशन मध्ये खासदारांची संख्या वाढवणं आवश्यकच आहे. ते आता मी म्हणालो ना की 30 नाही, डिलिमिटेशनची कंडिशन आणि महिला आरक्षण ह्या दोन्ही गोष्टी जोडणं गरजेचंच होतं का, हा सवाल आहे. तेच मी सांगतोय की 30 लाखाच्या मागचा एक खासदार जर तुम्हाला वाढवायचा असेल तर कसं वाढवणार, त्याने बसवणार कसं? ही राजकीय चलाखी आहे की महिलांसाठी आम्ही देतो आहोत आणि महिलांच्या निमित्ताने जागा वाढवण्याचा प्रयत्न करतो. राजकीय चलाखी म्हणा, राजकीय चातुर्य म्हणा, राजकारणामध्ये एवढं चातुर्य दाखवावंच लागतं. ते नाही दाखवलं तर राजकारणी सत्ता करून राबू शकणार नाही. हा भाग वेगळा. पण डिलिमिटेशन वर जो सातत्याने गदार, मला असं वाटत नाही की महिला आरक्षणाला कोणाचा विरोध असेल. काँग्रेसचा पण नाहीये, भाजपचा पण नाहीये. त्यामुळे तो मुद्दा नाहीये. मुद्दा जिथे गोंधळ कुठे होतोय, डिलिमिटेशन का करायचं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर हा जो सगळा गॅप पडतोय तो कसा भरून काढायचा, हा याच्यातला कळीचा मुद्दा. बरं, देवयानी ताई, तुम्ही थोडक्यात मांडा मुद्दा, म्हणजे मग मला वृषाली ताईंकडे जाता येईल. तुम्ही मगाशी इशारा करत होता. डिलिमिटेशन अशासाठी गरजेचं आहे की डिलिमिटेशन केलं तर पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला महिलांचं आरक्षण जे आहे हे लागू करताना अडचण येणार नाही. आणि आज लोकसभेमध्ये देखील जे खासदार आहेत तेच हे बिल जे आहेत ते पारित करणार आहे. डिलिमिटेशन केलं नसतं आणि 24 मध्ये जर लागू केलं असतं तर आज संसदेमध्ये अनेक खासदार जे वर्ष 8-8, 9-9 टर्म खासदार म्हणून त्यांचे जनता त्यांना निवडून देते, ते कदाचित महिला आरक्षणामुळे घरी बसले असते. आणि त्याच्यामुळे आज ह्या विषयामध्ये पहिल्यांदा आपण विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करत असताना आपण पुरुषांच्याही जे कर्तृत्व आहे त्याच्यावरती कुठेही धक्का लावत नाहीये. आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये पुरुष आणि त्यांच्या 66% धक्का न लावताच आम्हाला 33% मिळणार आहे का? नाही, पुढे हे सुरुवात आहे. आणि पुढच्या आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा महिलांना 50% आरक्षण मिळालं तर आपण बघताय की 2080चं दशक हे महिला विरोधी एक सूर असायचा समाजामध्ये, परंतु आज स्त्रीची समाजामधली स्वीकार्यता जी आहे ही खूप वाढलेली आहे. आणि ह्याचं महत्वाचं कारण जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण. आणि त्यामुळे आज आपण बघतोय की गावाच्या सरपंचापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत आपल्याला अनेक महिलांचं नेतृत्व आज गावागावामधून तयार झालेलं दिसतंय. आणि आमच्या ह्याच महिला पुढच्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये विविध राज्यांमधून आणि लोकसभेमध्ये आपल्याला काम करताना दिसत आहेत. मी तर 40 वर्ष नाशिकच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करते. अनेक आंदोलनं आम्ही केली, अनेक सामाजिक संघटनांनी हा दिवस उजाडण्यासाठी खूप आटापिट्टा केला, खूप आंदोलनं केली, मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि आज तो ऐतिहासिक दिवस उजाडलेला आहे. मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे समस्त स्त्री शक्तीकडून मनापासून आभार मानते की त्यांनी, त्याला म्हणतो ना 56 इंच की छाती, ते मोठं मन दाखवलं. आणि आमच्या मातृशक्तीला त्यांनी ह्याला नाव देखील किती छान दिलेलं आहे, मातृवंदन विधेयक. म्हणजे मातृशक्तीला वंदन करत ह्या विधेयकाला त्यांनी बळकटी देत
आज ते लोकसभेमध्ये मंजुरीच्या टप्प्यावरती येऊन टेकलेला आहे. त्यामुळे नाही, सर्वांना विधेयक मंजूर झालेलं आहे, फक्त आता त्याच्या अंमलबजावणीचा जो मार्ग आहे त्या मार्गामधले काही अडथळे दूर करायचे आहेत, त्याचीच ही सगळी तजवीज चाललेली आहे. वृषाली मगदूम, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. वृषाली ताई नमस्कार. थोड्याशा तुम्ही कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आमच्यासोबत थ्रू झालात. एका लेखिकेच्या नजरेतून, सामाजिक कार्यकर्त्याच्या नजरेतून ही सगळी चर्चा बघताना काय वाटतं तुम्हाला? आकडेवारीचं हे आरक्षण देऊन आपल्याला महिलांचं क्वालिटेटिव्ह आरक्षण, गुणात्मक आरक्षण साध्य करता येणार आहे का? गुणात्मक सहभाग साध्य करता येणार आहे का? नाही, आता नंतरची मी चर्चा ऐकली आणि मला तर असं वाटतं की आपण 33% आरक्षणाचा जो मुद्दा बोलतोय त्याच्या मागच्या ज्या त्रुटी आहेत त्या आपण कधी दूर करणार आहे? आता ताई म्हणाल्या, देवयानी ताई म्हणाल्या मातृवंदन वगैरे, आम्हाला नकोय वंदन बिंदन. तर आता आम्हाला माणूस म्हणून तुम्ही वागवलं पाहिजे. आज जेव्हा असुरक्षितता महिलांची वाढली आहे, बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे, बलात्कारितांना आम्ही सोडून देतोय, आणि हे सगळं असताना सुद्धा आम्हाला देवी पण नको आणि दासी पण नको, उपभोगाची वस्तू नाहीये बाई. तर माणूस म्हणून मला स्वतःला माझा ह्या नारी शक्ती वंदना ह्या शब्दालाच माझा विरोध आहे, जे संविधानाला विसंगत असं हे नाव आहे. पुढचा मुद्दा माझा असा आहे की यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या आपण कमीच नाही केलेल्या, त्याच्यावर आपण काही बोलतच नाहीये. आपण फक्त आरक्षण आम्हालाही हवंय, 33% नाही 50% आरक्षण हवंय आता महिलांना, आणि राजकारणात समावेशही हवा आहे. पण जेव्हा आता जनगणना 2011ची जनगणना झाली आणि त्या जनगणनेनंतर 21ला झालीच नाही, आणि आज आपण महिला आरक्षण बोलतो, तेव्हा आज लोकसंख्या तर वाढलीच आहे, पण लोकसंख्या वाढण्यापेक्षा मला दुसरा मुद्दा की मायग्रेशन किती झालेलं आहे. शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं स्थलांतर झालेलं आहे. आता हा पिरियड बघा, 10 आणि 5 वर्ष, 16 वर्षामध्ये जर जनगणनेमध्ये जो फरक झालेला आहे त्याची आपण हे महिला विधेयक मांडताना काही नोंद करणार आहेत की नाही? दुसरा मुद्दा, या जनगणनेमध्ये जेव्हा आमच्या सगळ्यांची मागणी आहे की जातीय जनगणना झाली पाहिजे. का जातीय जनगणना झाली पाहिजे? तर मग तुम्हाला कळेल की कुठल्या जातीमधल्या महिलांचा विकास नाही झालेला, शिक्षण आहे, आरोग्य आहे, मग त्यासाठी काय करावं लागेल, आणि मग त्यांना राजकारणात आणण्यासाठी काय करावं लागेल. प्रस्थापितच महिला जर राजकारणात येत असतील आणि मग जिला राजकारणात खरंच यायचंय, जिच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत, आणि पण ती कशी येणार? ही येऊ शकत नाही. तिसरा मुद्दा माझा असा आहे, पुनर्रचनेविषयी परत मगाशी पत्रकारांनी, आपल्या मित्रांनी पण सांगितलं की पुनर्रचना आवश्यक आहे. पुनर्रचना केल्यामुळं बरेच गोंधळ होणार आहेत. तर खासदारांची संख्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी होणार आहे, आणि ती कशी होणार आहे की ज्या राज्यांचा विकास झालेला आहे, आपल्याला माहितीये शिक्षणामध्ये असेल, मुलींच्या गळतीमध्ये केरळ राज्य एकच राज्य असं आहे की तिथं 1000 पेक्षा जास्त मुली आहेत. बाकी सगळ्या राज्यांमध्ये जी मुलींची गळतीचं प्रमाण असेल, शिक्षणाचं प्रमाण असेल, आरोग्याचं प्रमाण असेल, तर मग पुनर्रचनेलाही आमचा पूर्ण विरोध आहे. आता आहे याच्यावर का नाही? 850 खासदार कशाला हवेत तुम्हाला? आता 2.5 लाख रुपये प्रत्येक खासदार महिन्याला पगार घेतो, पगार आणि भत्ता, 1.25 लाख पगार आणि भत्ता, आणि हे जर तुम्ही आता 300 खासदार आणखी वाढवत असाल, तुम्ही त्याचे किती कोटीमध्ये पैसे होणार आहे? ठीक आहे, सर्वसामान्य नागरिक म्हणून हा तुमचा मुद्दा रास्ता असू शकतो, पण शेवटी व्यवस्था चालवायला काही गोष्टी, काही व्यवस्था कराव्या लागतात, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढे मागे जाऊन विचार करावा लागतो. म्हणजे तुमचा मुद्दा गैरलागू ठरत नाहीये, त्याच्यावरही विचार झाला पाहिजे. तो आकडा तेवढाच असावा का? नागरिक म्हणून तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण संध्याताई, आता मला एक सांगा की तुमच्याकडनं हा मागणी केली जाते की 2026चं का नाही, 2011 कशासाठी? आणि तुमचं 2026 म्हणतानाच असं म्हणणं आहे की 2026 जातनिहाय जनगणना होतीये, मग त्याचे रिझल्ट येऊ दे. आता तुम्ही जर म्हणताय की आम्हाला महिला आरक्षणाला विरोध नाहीये, आमचा खासदार वाढवण्याला विरोध नाहीये, मग तुमचा हा ओबीसीच्या आरक्षणाचा काय मुद्दा आहे? तुम्हाला ओबीसीचं म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता आमचा विरोध नाहीये, आणि मग दुसरीकडे तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही जातीचं राजकारण करताय. मला एकच 2 मुद्द्यांवर बोलायचंय. पहिले तर देवयानी ताईंनी म्हटलं त्याच्यावर मला बोलायचंय की मी आदरच करते, मग ती कुठल्याही पक्षाची महिला असो, पण देवयानी ताईंनी सांगितलं की आमचे खासदार डिस्टर्ब होऊ शकतात. म्हणजे मी नेहमी सांगते की भाजपमध्ये गेल्यानंतर कदाचित महिलांना मन राहते की नाही. देवयानी ताई, तुम्हाला ते दुःख कळणार नाही, कारण तुम्ही आमदार आहात.
तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. आणि दुसरा प्रश्न हा आहे, तुम्ही जो मला विचारला की काँग्रेसचा विरोध आहे का, काँग्रेसचा विरोध अजिबात नाही. पण मला एक प्रश्न हा विचारायचा आहे की आम्ही एसटीच्या महिलांना द्या, एसटीच्या महिलांना द्या आम्ही सांगतोय, पण मला सांगा ओबीसीच्या महिला सुद्धा, आज लोकसंख्या जनगणना झाली होती, ओबीसीचे लोक किती आणि ओबीसीच्या महिलांनी काय पाप केलंय का? ओबीसीच्या महिला का म्हणून त्यांना वंचित ठेवलं गेलं पाहिजे, का ओबीसीच्या महिला आल्या नाही पाहिजे त्यामध्ये, हा सुद्धा मुद्दा आहे ना की ओबीसीच्या महिलांना तुम्ही सरसकट बघून पुरुषांसाठी यांच्याकडे कुठले नियम नाही. पण ते नंतर करता येणार नाही का? पण ते काय होईल ना नंतर? नाही का मला सांगा, एवढा अवधी गेला, 10 वर्ष यांच्याकडे होते, ते आम्हाला सांगतात ना, यांच्याकडे सुद्धा 10 वर्ष होते. मोदीजी सांगतात की महिलांवर खूप प्रेम आहे, त्यांनी महिलांसाठी इतक्या योजना काढल्या. देवयानी ताईंनी सांगितलं, मागचे इलेक्शन आणला 1500 रुपये दिले. दुसऱ्या तो मुद्दा ठेवा बाजूला. माझं म्हणणं आहे आता की म्हणजे फक्त ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही का हटून बसलात? म्हणजे तुम्ही जर हे म्हटलं असतात की 2011चा डेटा जुना आहे, सर्व जातीच्या महिलांना त्यामध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे. मी सुद्धा एका त्या वर्गातून येते. आज यांनी 30% मुद्द्याचं सांगितलं, काही मला 2 मिनिटं दिलं पाहिजे. तर यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की काँग्रेसचे ध्येय धरून होते, राजूजींनी जर 33% आरक्षण दिलं नसतं तर आज ही संध्या सव्वालाखे 3दा निवडून आली नसती, जिल्हा परिषदची अध्यक्ष झाली नसती. हे काँग्रेसची देण आहे. आज पहिल्यांदा राष्ट्रपती जर कोणी बनवलं असेल तर काँग्रेस पक्षाने बोलवलेलं आहे आणि कायम काँग्रेस पक्ष महिलांना त्याची हिस्ट्री मांडण्यात काही अर्थ नाहीये ना, कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीला जर काँग्रेस सत्तेमध्ये होती तर ते पहिलं करण्याचा मान काँग्रेसचाच असणार आहे ना. मुद्दा हा आहे की आज जर तुम्ही ओबीसीच्या मुद्द्यावर म्हणत असाल तर माझा प्रश्न एवढाच होता तुम्हाला की मग ओबीसीचं करायचंय तर त्याला थांबता येईल की? जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा तर नव्हतं लगेच ओबीसी आरक्षण लागू झालं, पण नंतर तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालं. कोणावर विश्वास करायचा? ज्यांनी 10 वर्षापर्यंत झोपेचं सोंग घेतलं त्यांच्यावर, ते करणारच नाही. पण मग आता त्यांचा तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही 30 वर्ष केला नाही. चला देवयानी ताई, शेवटची कमेंट. काँग्रेसने नेहमी जातीय धर्मांमध्ये तेढ वाढवणारं राजकारण केलेलं आहे आणि आज तेच दर्शन काँग्रेसचं लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. भारतीय जनता पार्टी ही कायम ओबीसींच्या पाठीशी आहे. आज देशाचे पंतप्रधान देखील ओबीसी आहे आणि भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असताना कायम ओबीसींना अधिक बळ देणारा हा पक्ष राहिलेला आहे. मला असं वाटतंय की आज आपण महिला आरक्षणाच्या दिशेने तसं असेल तर 2026चा आपण का नाही वाट बघितली? आपण ती जातीय जनगणना पूर्ण करून पण देऊ शकलो असतो. त्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण व्हायला नाही पाहिजे. 10 वर्ष वाट कशाला बघितली? 1 मिनिट संध्याताई, त्यांना पूर्ण करू देत ना. संध्याताई, त्यांना पूर्ण करू देत. तुमचं शांतपणे ऐकून घेतलं त्यांनी. हा बोला देवयानी ताई. आज ओबीसींचं राजकारण किंवा जातीचं राजकारण काँग्रेसने करण्याची आवश्यकता नाही. आज मातृशक्ती वंदन विधेयक चालू आहे आणि त्यामुळे आज महिलांचा प्रश्न आहे. त्यामुळे महिला कुठल्या जातीची आहे, कुठल्या पातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, ह्यापेक्षा ती स्त्री आहे, ती महिला आहे, ती सक्षम आहे, तिचं नेतृत्व आज पुढे जाणार आहे. तर ह्याच्यावरती काँग्रेसची, संध्याताईची काय भूमिका आहे ते त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला. संध्याताईंना माझ्याकडे मला जाता आलं असतं, पण आता माझ्याकडची वेळ संपलेली आहे. खरं तर महिलांना 33% आरक्षण हा देशाच्या राजकारणातला एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे, कारण ते विधानसभेमध्ये असणार आहे, ते लोकसभेमध्ये असणार आहे. त्याही पुढे जाऊन जर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ पुनर्रचना होणार असेल तर ते सुद्धा देशाचा राजकीय नकाशा बदलणारं चित्र असेल. 2 गोष्टी इतक्या मोठ्या स्तरावरच्या एकत्र होत असतील तर त्यामुळे देशाच्या राजकारणावर नक्की काय आणि कसे परिणाम होणार याची चर्चा होणं संयुक्तिक असतं. त्यासाठीचे विशेष अधिवेशन आहे आणि त्या दृष्टीनंच या अनेक मुद्द्यांची साधक बाधक चर्चा होते. लोकशाहीसाठी, हे हेल्दी लोकशाहीसाठीचं हे चांगलं लक्षण आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांची मतं मनापासून आपण मांडलीत. काहींना मला पुरेशी संधी देता आली नाही वेळेअभावी. मला आशा आहे की किरण सर आणि ऋषालीताई मला समजून घेतील, म्हणून आपण सगळेजण सहभागी झालात. सगळ्यांचे मनापासून आभार. कविताताई, एकच मुद्दा आहे, अंमलबजावणी वेळ झाले इथेच बाजूला करा, आमची तयारी आहे. ओके, त्रुटी आहे. ठीक आहे. थँक्यू तुमच्या सहभागाबद्दल आणि तुमच्या या मतांबद्दल. इथेच थांबतोय त्या चर्चेमध्ये. पाहत राहा लक्ष.